स्त्री शक्तीला देखील अभिवादन करतो, त्यांना नमस्कार करतो। नागपूर हे अनेक अर्थाने वैशिष्ट्यपूर्ण अशा प्रकारचं शहर। आज इथं आम्ही पहिला कार्यक्रम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जे वाटप आम्ही केलं ते बालेवाडीला केलं। त्यावेळेस लाभार्थींची संख्या प्रथम टप्प्यामध्ये 1,60,00,000 होती आणि वितरित रक्कम आम्ही 3,225,79,00,000 रुपये त्या ठिकाणी वितरित केले। त्याच वेळेस मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं होतं की तो कार्यक्रम तिकडे झाला, आता पुढचा कार्यक्रम आपण विदर्भामध्ये राज्याच्या उपराजधानीमध्ये नागपूरमध्ये घ्यायचा। आणि आज लाभार्थींची संख्या 52 लाख अधिक झालेली आहे आणि वितरित रक्कम 1,562,85,00,000। आता ज्यावेळेस आम्ही बटन दाबलं, माय माऊलींनो तुमच्या सगळ्यांच्या डीबीटीवर पैसे आता घरी गेल्यानंतर जमा झालेले असतील। आम्ही दिलेला शब्द पाळणारी लोक आहोत आपण। आम्ही वचनपूर्तीचं राजकारण करणारे आहोत। महायुती सरकार हे काम करणारं सरकार आहे, हे काही दिशाभूल करणारं सरकार नाही। त्या चांगल्या योजना मी आणल्या। आजपर्यंत 1,59,00,000 महिलांना मायमाऊलींना हा लाभ मिळतोय आणि वितरित रक्कम 4,788,65,00,000 केलेली आहे। ज्यावेळेस अर्थसंकल्पामध्ये त्या योजना आम्ही जाहीर केल्या त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी याला वर्षाला खर्च किती येतोय, आपण व्यवस्थितपणे तो देऊ शकू का, त्याच्यावर ते करत असताना राज्याच्या इतर कामावर परिणाम होणार नाही ना, विकास कामं अडचणीत येणार नाही ना। मित्रांनो, मी यावेळेस माय माऊलींनो 10वा अर्थसंकल्प सादर केला। मागे देवेंद्रजींनी पण अर्थसंकल्प सादर केलेत। एकनाथराव सिनियर मिनिस्टर म्हणून अनेक वर्ष काम करतायत आणि त्याच्यामुळं चांद्यापासून बांद्यापर्यंत माझ्या गोरगरीब माय माऊलींना सक्षम करण्याच्या करता, सबल करण्याच्या करता, त्या ठिकाणी त्यांना आमच्या रक्षाबंधनाची ओवाळणी देण्याच्या करता, उद्याच्याला येणाऱ्या भाऊबीजेची ओवाळणी देण्याच्या करता हा सगळा कार्यक्रम 2.5 कोटी महिला आम्ही डोळ्यासमोर ठेवल्यात। 2.5 कोटी, 1 कोटी जवळपास 60 लाख अजूनही पुढचा टप्पा आहे। काळजी करू नका, काही जर लाभार्थीमध्ये लाभ घेणाऱ्या माझ्या महाराष्ट्रातल्या महिला राहिल्या असतील तर मी आपल्याला सांगतो अशी एक देखील भगिनी की त्या लाभामध्ये बसते, ज्या नियम घातलेले त्याच्यात बसते, ती ह्या लाभापासून वंचित राहणार नाही ही देखील खात्री या आजच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना देतो। त्याच्यामुळे तुमच्यातल्या काही जवळच्या राहिल्या असतील तर राहिलेल्या दिवसामध्ये देखील अर्ज करा। आज विरोधक आमच्यावर टीका टिप्पणी करतात। पहिल्यांदा या चांगल्या योजनेची त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं चेष्टा करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये कुठेतरी टिंगलटवाळी करण्याचा प्रयत्न केला। अरे बाबांनो, तुम्ही राज्यकर्ते म्हणून इतके वर्ष काम करत होता, तुम्हाला कुणी अडवलं होतं? तुम्ही का नाही योजना आणली? कुणी तुम्हाला थांबवलेलं होतं? त्याचं उत्तर देत नाही, फक्त काहीतरी तातुंबातून सांगितलं। परंतु आता ज्यावेळेस ही योजना लोकप्रिय झाली, मला माझ्या नागपूर मधल्या आलेल्या माया बहिणींनी सांगावं ही योजना चांगली असेल त्यांनी हात वर करा, चांगली आहे का नाही। सगळ्या महिला, मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, नितीन गडकरी साहेब सगळे हात वर करतात, खाली घ्या। आज मोठ्यांना काय माहिती आमच्या माय माऊलींना 1,500ची किंमत, आम्ही 3,000 रुपये त्यांच्या अकाउंटला जुलै ऑगस्ट टाकले। खुरपाडीला जाणारी महिला, माझ्या कचरा गोळा करणारी महिला, माझ्या धुणं भांडी करणारी महिला, तिथं झाडू पोतना करणारी महिला, काहींच्या घरामध्ये जाऊन स्वयंपाक करून देणारी महिला किंवा झोपडपट्टीमध्ये राहणारी महिला, तिला तिची सुख दुःख माहिती। टीका करणाऱ्यांना काय कळणार आहे किंवा ह्या 1,500 रुपयाचं मोल काय, त्याची जाणीव त्यांना नाहीये। कारण सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आलेली ही लोक आज माझ्या गोरगरिबांना 2.5 लाखाच्या मध्ये आतमध्ये उत्पन्न असणाऱ्यांना आम्ही मदत करतोय, तर त्या मदतीच्या बद्दल काही ना काही चुकीचं सांगण्याचा प्रयत्न करतात। तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा। ही योजना पुढे चालू ठेवायची का नाही